स्टुडंट्स, इयत्ता 8वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता आपण याच्यातील वर्गीकरण आणि त्याच्यामध्ये संख्या हा भाग पाहणार आहोत. 8वी स्कॉलरशिपसाठी हे उपयुक्त असेल. उपयुक्त असा हा घटक आहे. तो बऱ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला वापरता येतो, बऱ्याच प्रश्नांमध्ये किंवा संख्यांमध्ये, आणि हे सोपे असतात. फक्त आपल्याला काय करायचे असतात, व्यवस्थित त्याच्यातील समसंबंध किंवा त्याच्यातील वेगवेगळे क्रम असतील, वर्ग, हे बघावे लागतात. आता आपण वर्गीकरण संख्या हे पाहणार आहोत. आता याच्यामध्ये या घटकामध्ये पहा, या उपघटकातील प्रश्नामध्ये 4 प्रश्न असतात, 4 संख्या दिलेल्या असतात. त्या संख्यांमध्ये काहीतरी साम्य असते किंवा फरक असतो किंवा एखादी संख्या वेगळी असते. ते आपल्याला गटात न बसणारी संख्या ओळखावी लागते. तर याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, उपयुक्त टिपा ते पहा. पाढे लक्षात ठेवायला पाहिजेत. म्हणजे आपल्याला पाढे कमीत कमी पाढे, जर 20पर्यंत तरी कमीत कमी पाढे आपल्याला यावे लागतात. 1 ते 30 संख्यांचे वर्गपाठ असायला लागतात. 1 ते 10 संख्यांचे घन माहिती असायला लागतात. तसेच 1 ते 100 मधील मूळ संख्या लक्षात असायला हव्यात. या प्रश्नांमध्ये आपल्याला काय बघावे लागते, तर संख्येत दिलेल्या अंकांची बेरीज असेल, अंकातील फरक असेल, गुणाकार किंवा भागाकार असेल, सम किंवा विषम संख्या असतील, अपूर्णांकाच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना यांचा विचार करून हे प्रश्न सोडवावे लागतात. तसेच एखाद्या संख्येला 3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11 यापैकी कोणत्या संख्येने किंवा एकापेक्षा जास्त संख्यांनी निशेष भाग जातो का, हेही आपल्याला बघावे लागेल. आणि त्याच्यासाठी या सगळ्या अंकांच्या आपल्याला कसोट्याही माहिती असायला लागतात. आता आपण याच्यातील काही सोडवून दिलेली उदाहरणं पण पाहणार आहोत. बघा, प्रश्न दिलेला आहे 142, 165, 187 आणि 132. तर इथे काय म्हटलं आहे बघा, 142 वगळता प्रत्येक संख्येत एकक व शतक स्थानातील अंकांची बेरीज. बघा, एकक आणि शतक स्थानातील अंकांची बेरीज 1 अधिक 5. बघा इथे 1 अधिक 5 पहिल्या प्रश्न, दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा 1 आणि 5 6 होतात, मधला अंक आहे. 1 आणि 7 8 होतात, मधला अंक आहे. 1 आणि 2 3 होतात, मधला अंक आहे. तर पहिल्या प्रश्नांमध्ये पहिल्या अंक संख्येमध्ये तो नाही आहे, म्हणजेच आपल्याला हा पर्याय असेल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, किंवा 11ने निशेष भाग जातो. एकाच वेळी 2-2 क्रायटेरियासुद्धा लागू शकतात. ओके, म्हणजेच एकाडेक संख्येची बेरीज, 11ची कसोटी काय आहे, एकाडेक संख्येच्या बेरीज आणि त्यांची वजाबाकी याला 11ने भाग जायला पाहिजे आहे. म्हणजेच 1 अधिक 5 6 होतात, 6 वजा 6 0 होतात, 0ला 11ने भाग जातो. तसं प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला हा क्रायटेरियासुद्धा लावता येईल. आता इथे काय म्हटलेलं, 79, 53, 27, 89. आता याच्यामध्ये बघा, मूळ संख्या जर आपल्याला माहिती असतील, 27 वगळता इतर सगळ्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. म्हणून इथे हा पर्याय काय असेल, 27 हा पर्याय असेल. येतं आहे लक्षात. त्यानंतर पहा, पुढे आणखी काही सोडवून दिलेली उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू, 5116, 8236, 9425, 7064. आता इथे बघा, पहिल्यामध्ये काय म्हटलेलं आहे, 5 वजा 1 कंसाचा वर्ग, 5 वजा 1 4 येतात, 4चा वर्ग 16, 8 वजा 2 6 येतात, 6चा वर्ग 36. म्हणजे पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीचा वर्ग करायचा आहे. इथे 9 वजा 4 5 येतात, 5चा वर्ग 25. आणि इथे 7 वजा 0 7 येतात, 7चा वर्ग 49 पाहिजे. म्हणजेच आपला इथे पर्याय काय मिळालेला आहे, 4 मिळालेला आहे. म्हणजे वेगळं पद ओळखायचं आहे. ओके, त्यानंतर बघा, पुढील संख्यांच्या गटात बसणारे पद ओळखा. म्हणजे आपल्याला 3 संख्या दिलेल्या असतात आणि 4थं पद शोधायचं असतं.
त्याच्यासाठी पण तेच क्रायटेरिया वापरायचे असतात. फक्त आपल्याला चौथं पद शोधायचं असतं आणि वरील प्रश्नामध्ये आपल्याला हे प्रश्न काय करायचं होता, संख्या वेगळी काढायची होती. आता इथे बघा आपल्याला एकक संच अंक पहा. आपल्याला काय करता येईल, गटात न बसणारा म्हणजे पुढची संख्या शोधायची आहे. आता वरच्यामध्ये बघितलं आपण तर काय होईल, 1463, 3586, 8294. आता इथे पहिले अंक कुठले आहे, तिथे एखादा वर्ग दिसतोय का पाहायला लागेल आपल्याला संख्यांमध्ये. तसंही नाही आहे. तर आपल्याला आणखी काय करता येईल, तर एखादी कसोटी वापरता येते का. युनिट प्लेसला 3 असल्यामुळे आपल्याला काय येते का, 3ची कसोटी बसते का बघावी लागेल, 7ची बसते का बघावी लागेल. 3ची कसोटी बघा, 1 आणि 4 5 होतात. इथे 1463मध्ये 1 + 4 + 6 + 3 किती होतात पहा, 6 आणि 4 10 आणि 4 14 होतात. म्हणजे 3ची कसोटी बसत नाही, कारण याला कुठला तरी क्रायटेरिया तिघांनाही बसणार असतो, तो आपल्याला खाली शोधायचा असतो. आता आपल्याला ते झाल्यानंतर आपल्याला 11ची कसोटी वापरता येते का पाहूया. 1 + 6 म्हणजे एकाड अंक घ्यायचे असतात संख्या. 4 + 3 7, 4 + 3 7 होतात. 7 - 7 0 येतात, म्हणजे 11ने भाग जातो. पुढच्या संख्येत पण आहे का बघूया आपण तेच. तर इथे पहा किती आहे, 3586, म्हणजे 3 + 8 किती होतात, 11 होतात. 6 आणि 5 किती होतात, 11 होतात. म्हणजे इथे सुद्धा 11ची कसोटी आहे. मग आपल्याला पर्यायातून 11ची कसोटी शोधावी लागेल. आता 11ची कसोटी कुठे बसते, आता इथे बघा 7 आणि 7 म्हणजे एका मधला अंक सोडायचा आहे. 7 + 7 14 होतात. 14 - 3 11 येतात. म्हणजे हा पर्याय असू शकतो. त्याच्यानंतर एखादा आहे का ते पण आपल्याला पाहावं लागेल. बघा 6 आणि 4 10, एकाड एक अंक. 6 आणि 9 आणि 2 11, 11 - 2 म्हणजे हा पर्याय बसत नाही. इथे पहा 5 आणि 4 9, 2 आणि 8 10, ही बसत नाही. 2 आणि 3 5, 8 आणि 4 12, 12 - 5 नाही बसत आहे. म्हणजेच हा पर्याय क्रमांक 1 असेल ह्याच्यामध्ये. आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 19 812, 37 499, 26 364, 48 6416. आता इथे काय आहे, आपल्याला काय पर्याय बसतोय का बघूया आपण. इथे 8 1 19 दिलेला आहे. 19 म्हणजे बघा इथे आपल्याला सोडवून दिलेलंच आहे त्यांनी. 9चा वर्ग 81, बरोबर. दुसऱ्या अंकाचा वर्ग पहिला लिहिलेला आहे 81, आणि इथे 1ची दुप्पट 2 दिलेली आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये 37मध्ये बघा 7चा वर्ग 49 आणि 3चा वर्ग 9. दुसऱ्यामध्ये 6चा वर्ग 36 आणि 2चा वर्ग 4, 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16 असा दिलेला आहे. म्हणजे पर्याय 1 हे पहिल्या पर्यायामध्ये वर्ग दोघांचाही दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 असेल. ओके. आता त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नांमध्ये काय दिलेलं आहे पहा. 3436, 2325, 7164, 5249. इथे काय दिलं आहे, 4 आणि 3 7 आणि 36 दिले. इथे बघा 2 आणि 3 5, 5चा वर्ग 25, 7 आणि 1 8, 8चा वर्ग 64, 5 आणि 2 7, 7चा वर्ग 49. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. ओके. त्यानंतर पुढे बघा 0.36, 0.009, इथे 0.4081 आहे, 0.304 आहे. आता आपल्याला इथे ह्या संख्या 36 9 81 4 ह्या तर संख्या आपल्याला काय वर्गसंख्या दिसत आहे, बरोबर आहे ना. संख्या फक्त बघितलं, दशांश चिन्हाचा विचार नाही केलेला आहे. आता दशांश चिन्ह म्हटलं तर इथं दशांश चिन्ह सम असावी लागतात वर्गांमध्ये, बरोबर. म्हणजे इथे 2 आहेत, इथे 3 आहेत, इथे 3 दशांश चिन्ह आहेत, इथे 2 आहेत, इथे बघा 4 आणि 2 6 आहेत आणि इथे 4 आहेत. म्हणजे ही वर्गसंख्या असू शकत नाही. वर्गसंख्यांमध्ये दशांश चिन्हांची संख्या सम असावी लागते, म्हणजे 2 4 6 8 अशी असावी लागते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे काय असेल, याचं उत्तर असेल. आता आपण स्वाध्यायामधील काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघा 764, 894, 912 आणि 236.
आता आपल्याला काय सांगितलं होतं, इथे बेरीज बघायची आहे अंकांची, किंवा तो एखाद्या वर्गात आहे का बघायचा आहे, एखाद्या संख्येचा वर्ग आहे का, त्यांची वजाबाकी आहे का, गुणाकार आहे का, हे पाहायचं आहे, किंवा एखादी कसोटी लागू होते का ते पाहायचं आहे. आता आपल्याला इथे सगळं समसंख्या आहेत, बरोबर, म्हणजे 2ने भाग सगळ्यांना जातो. आपल्याला वेगळा अंक गटात न बसणारी म्हणजे ह्याच्यातली वेगळी संख्या शोधायची आहे. आता आपल्याला इथे बघा 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, बरोबर, म्हणजेच काय होईल, 3चा काय प्रश्न येत नाही. 9 आणि 4 13, 13 आणि 8 किती, 21, इथे 10 12, इथे 5 6 आणि 5 11, म्हणजे इथे 3चाही प्रश्न बसत नाही, कारण 3 2 संख्यांना भाग जातो आणि याला दोघांना जात नाही, बरोबर, म्हणजे तोही येत नाही. मग आता बघा 4ची कसोटी बसते का बघा, युनिट प्लेसला 64 आहे, इथे 12 आहे, इथे 36 आहे, म्हणजे युनिट प्लेसचे शेवटचे 2 अंक बघायचे आहे. 4ची कसोटी बघा, शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग गेला तर त्या संख्येला 4ने भाग जातो, म्हणजे या तिन्ही संख्येला 4ने भाग जातो, आणि पर्याय क्रमांक 2ला 4ने भाग जात नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे वेगळं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2मध्ये पहा, 695, 337, 1018, 1252. आता इथे आपण काय बघायचं आहे या प्रश्नांमध्ये, इथे कुठे वर्ग आहे का बघा, किंवा बेरीज पहा संख्यांची. 9 आणि 6 15, 15 आणि 5 20 येतात. इथे 3 आणि 3 6 आणि 7 13 येतात. इथे 10 येतात. इथे 6 आणि 4 10 येतात, म्हणजे इथेही काही आपल्याला वेगळं सांगता येत नाही. तर आता ह्याच्यामध्ये साधा क्रायटेरिया, काही वेळेला आपण बरंचसं शोधत बसतो आणि काही वेळेला साधासा क्रायटेरिया असतो. आता ह्याच्यामध्ये पहा, पर्याय 2मध्ये 3 हा अंक डबल आलेला आहे, 3मध्ये 1 डबल आलेला आहे, आणि 4मध्ये 2 डबल आलेला आहे. पण पर्याय 1मध्ये एकही अंक डबल आलेला नाही, म्हणजे याचा पर्याय 1 आहे. आता प्रश्न क्रमांक 3मध्ये पहा, प्रश्न क्रमांक 3मध्ये 135 अधिक 145 किती होतात, 135 अधिक 45 किती येतात, 180, बरोबर. याच्यामध्ये 180 आले, इथे बघा 105 अधिक 75 180 होतात. इथे पण 155 अधिक 25, म्हणजे इथे सुद्धा 180 होतात. आणि पर्याय क्रमांक 4मध्ये 65 अधिक 125 म्हणजे किती होतात, 190 होतात, म्हणजे हा पर्याय वेगळा आहे. आता इथे पहा, प्रश्न क्रमांक 4मध्ये काय आहे, 21/441, म्हणजे 21चा वर्ग आहे. खाली ही संख्या काय आहे, 21चा वर्ग आहे. तसेच इथे 16चा वर्ग आहे, इथे हा 24चा वर्ग आहे, बरोबर, छेदस्थानी. पण इथे 30चा वर्ग 900 आहे, इथे 900 नाही, 600 आहे, म्हणजे हा पर्याय असू शकतो, असे आहे, बरोबर. हा म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर बरोबर आहे. आता इथे काय, प्रश्न क्रमांक 5मध्ये पहा, प्रश्न क्रमांक 5मध्ये काय सांगता येईल, 243, 687, 482, 576, कुठला क्रायटेरिया बसेल, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9 येतात, इथे बेरीज घेतली तर 9 येतात. इथे 8 आणि 7 14, 14 आणि 7 21 येतात. इथे 8 आणि 4 12, 12 आणि 2 14 येतात. इथे 7 आणि 5 12 18 येतात. इथे बेरजेमध्ये पण आपल्याला काही सांगता येत नाही. ओके, मग आता आपल्याला दुसरा क्रायटेरिया कोणता बसतो आहे का, तो पहा. इथे काय दिलेलं आहे, 2 अधिक 4, 2 अधिक 4 किती येतात, आणि भागिले 3, 2 आणि 4 6 होतात, 6 भागिले 3 2 येतात, म्हणजे पहिल्यातलं उत्तर ते आलेलं आहे. दुसऱ्यामध्ये बघा 6 आणि 8 14 येतात, 14 भागिले 7 2 येतात, म्हणजे इथेही पर्याय जुळतो. इथे बघा 4 अधिक 8 12 येतात, 12 भागिले 2 6 येतात, पण इथे 2 आहे, बरोबर. आता इथे बघा 5 अधिक 7 12 येतात, 12 भागिले 6 2 येतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 3.
ओके, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 येईल. आता पुढच्यामध्ये पहा, 382, 264, 443 आणि 431. इथे काय आहे पहा, इथे काय करता येईल का? 3चा वर्ग आहे, इथे येतोय का? 8 आणि 2 10 आणि 3 13. पहा, 243, 687 झाला तो प्रश्न आपला, बरोबर. पुढचा 382, 264, 443 आणि 831. इथे 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 2 आणि 6 12, इथे 12 येतात. 8 4 8 8 3 11 येतात. म्हणजे बेरीज इथे किती आली? 13, इथे 11 आणि इथे 11 येते आणि इथे बघा 8 आणि 4 12 येते, बरोबर. इथे किती आली आहे? 6 आणि 4 2 2 12 आले. म्हणजे इथे आपल्याला हा क्रायटेरिया बसत नाही बेरजेचा. किंवा एखाद्या संख्येचा वर्ग आहे का पहा, इथे एक 64 दिसतोय पण इतर संख्यांमध्ये वर्ग नाही. इथे एक क्रायटेरिया आहे पहा, 3 गुणिले 8 किती येतात? 8 त्रिक 24 गुणिले 2 किती येतं? 48. इथे बघा, साईन चोक 24 किंवा 2 गुणिले 6 गुणिले 4, साई 2 12, 12 चोक 48. इथे 4 चोक 16 गुणिले 3 म्हणजे इथेही 48. म्हणजे पर्याय क्रमांक 4. इथे पर्याय क्रमांक 4 हा पर्याय वेगळा आहे. ओके. त्यानंतर 16, 92, 72, 98. याच्यामध्ये काय येईल पहा, कसं सोडवता येईल? आता इथे पहा, आपल्याला पहिला आपण काय म्हटलेलं, बेरीज बघायची आहे अंकांची. इथे 1 आणि 6 7 होतात, 9 आणि 2 11 येतात, इथे 7 आणि 2 9 येतात आणि इथे 9 आणि 8 17 येतात. आता इथे हा पर्याय बसू शकतो. एक क्रायटेरिया आहे. कुठला क्रायटेरिया आहे पहा, 7 11 आणि 17 ह्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. म्हणून पण ह्यांची बेरीज मात्र विषम संख्या येते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आलं लक्षात. इथे आपल्याला हा क्रायटेरिया वापरता येईल. आता प्रश्न क्रमांक 8. 8मध्ये काय आहे पहा, 7 4 आणि 2 6 6 आणि इथे 48 आहे. इथे बघा 3 आणि 7 आणि 3 10 होतात, 10चा वर्ग छेदस्थानी 10चा वर्ग. इथे 5 आणि 1 6, 6चा वर्ग 36 इथे आहे. 5 आणि 4 9, 9चा वर्ग इथे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. ओके. त्यानंतर 907, 584, 286 आणि 457. बघा, आता इथे कुठला पर्याय वापरता येईल आपल्याला? 907. 907, 9 आणि 7 किती? 16, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, इथे 8 आणि 7 14 15 16. बघा काय आहे याच्यामध्ये, 9 आणि 7 किती? मी बेरीज बघा म्हटलेलं ना, 9 आणि 7 किती आले? 16 आले. इथे बघा 8 आणि 4 12, 12 आणि 5 17. इथे बघा 2 आणि 8 10. तिसऱ्यामध्ये किती येतं? 2 आणि 8 10, म्हणजे इथेही 16 येतं. इथे 7 आणि 5 12 आणि 4 16 येतं. म्हणजे इथे फक्त 16 येत नाही. म्हणजे हा पर्याय असेल. 10मध्ये पहा, 10व्या प्रश्नामध्ये 105, 147, 189 आणि 85. तर तुम्हाला जर पाडे येत असतील तर पाडे लक्षात येतील. पाडे बघायचे आहेत किंवा बेरीज बघायची आहे. बेरजेमध्ये 5 आणि 1 6 होतात, इथे 7 आणि 4 11 आणि 1 12 होतात, इथे 9 आणि 9 18 येतात, इथे 8 आणि 5 14 येतात. आता आपण क्रायटेरिया जर वापरला तर 6चा क्रायटेरिया, 6ने भाग जाणाऱ्या संख्या, या तिन्ही 6ने भाग जाणाऱ्या संख्या, 6ने नाही 3ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. ओके, 3ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. शिवाय 7ने सुद्धा भाग जातो. म्हणजे 21च्या पाड्यातील बघा, जर तुम्हाला पाडा येत असेल तर 21च्या पाड्यामध्ये 21 5 105, 21 7 147, 21 9 189,
म्हणजे हे 21च्या पाढ्यातील संख्या आहेत, म्हणजे इथे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असेल. अशा प्रकारे काय करायचं आहे, तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत. इथे बघा हा 11 ते 38 इथे प्रश्न आहेत, हेही तुम्ही सोडवायचे आहेत. त्यानंतर इथे प्रश्न क्रमांक पुढचा दिलेला आहे, याच्यामध्ये जुळणारी संख्या शोधायची आहे. ते मी तुम्हाला काही सोडवून दिले होते पहा, त्याप्रमाणे इथे सोडवायचं आहे आणि याचा सराव करायचा आहे.